नमस्कार. रारंगढांगच्या गेल्या भागात मुंबई, कैलास आणि कोकणातलं अंबेरी यांचं वर्णन आपण पाहिलं. आता पुढे भाग 9. भाग 8ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. भाग 9. सकाळीच बाहेर पडलेले मेजर बंबा ऑफिसात परतले तेव्हा 3 वाजून गेले होते. कॅप्टन बहलच्या टेबलापाशी ते क्षणभर थांबले. हेल्मेट डोक्यावरून उतरवत त्यांनी विचारलं, काही अर्जंट? काही नाही. ते त्यांच्या खोलीत जाणार एवढ्यात खुर्चीवरून उठत बहल म्हणाला, विश्वनाथचा फोन आला होता. कशाला? त्याला कॉम्प्रेसर हवा होता. मेजर बंबांच्या कपाळाला आठ्या पडल्या. का? सर्वेसाठी त्याला काही ठिकाणी ड्रिलिंग करायचं आहे. नॉनसेन्स. त्याला मी सांगितलं होतं की सर्वे झालेला आहे. रस्त्याची आखणी केलेली आहे. काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही एकदा रेकॉनिसन्स करून घ्या. तर त्याला आता काय ड्रिलिंगपासून सुरुवात करायची आहे? त्याला कळव, कॉम्प्रेसर पाठवता येणार नाही. 2 तासापूर्वीच कॉम्प्रेसर डिटॅचमेंट 3ला पाठवून दिला. त्याने मागितला आणि तू लगेच पाठवून दिलास? निदान मी येईपर्यंत तरी थांबायला पाहिजे म्हणून सांगायचंस. सांगितलं तर विश्वनाथ म्हणाला, मेजर बंबांना विचारून घ्या की शनिवारी रिपोर्ट दिला नाही तर चालेल काय? डॅम इट. या विश्वनाथला आता ड्रिलिंग कशासाठी करायचं आहे? कल्पना नाही, पण सॉइल सॅम्पलसाठी असं काहीतरी तो म्हणत होता. ह्या सिव्हिलियन्सला वेळेचं महत्त्व आणि शिस्त कोणीतरी शिकवलीच पाहिजे. विश्वनाथला फोन कर, मला त्याच्याशी बोलायचं आहे. डिटॅचमेंट 3ला अद्याप फोन आलेला नाही. मग त्यानं कोठून फोन केला होता? डिटॅचमेंट 2. तेवढ्यासाठी 6 मैल तो चालत आला होता. डॅम इट. मेजर बंबा त्यांच्या खोलीकडे निघून गेले. कॅप्टन बहलने मघा अर्धवट राहिलेला रिपोर्ट पुढे लिहायला सुरुवात केली. गेले 5-6 दिवस रोजचा हा कार्यक्रम. सकाळी बरोबर 7 वाजता 10 जणांची सर्वे टीम डिटॅचमेंट 3 मधून निघायची. विश्वनाथ बरोबर सुभेदार ठाकूरसाहेब, बहादूर, ग्रेफचे जवान आणि 2 गुरखे. कुणाच्या हातात फावडी तर कुणाच्या हातात पहारी. बहादूरच्या खांद्यावर दोरांचं बंडल. तो दोर कुठे लागेल याचा नेम नव्हता. बऱ्याच ठिकाणी साधी पायवाटही नव्हती. दगडातून मार्ग काढत चढ चढून जावे लागत. एबनी लेव्हल उभी करण्याइतकी सुद्धा सपाट जागा काही ठिकाणी मिळणं मुश्किल. मग स्टाफ पुढं पाठवून उभा करणं हे त्या पलीकडचं दिव्य. पण विश्वनाथची चिकाटी जबरदस्त होती. या उभ्या आडव्या ढांगाचा कोपरा त्याला न्याहाळायचा होता. हा अबोल अलिप्त दिसणारा ढांग कधीतरी बोलायला लागेल ही त्याला खात्री होती. प्रत्येक बारीक सारीक भेग बोटाने तपासावी तशी त्याची नजर ढांगावरून फिरे. इंजिनिअरिंग टेलिस्कोपमधून त्याचं निरीक्षण कितीतरी वेळ चाले, पण त्यासाठी मोक्याची जागा सापडत नव्हती. सतलजच्या पात्राजवळून खालून ढांग पाहायचा म्हणजे आकाशात घुसलेला नितळ पहाड, आणि वरून पाहायचा म्हणजे तुटलेल्या कड्यावरून खालची सतलज तेवढी दिसायची. पुरा ढांग दृष्टिक्षेपात येण्यासाठी सतलजच्या पलीकडच्या तीरावर जाणं जरुरीचं होतं. विश्वनाथनं त्याबद्दल बहादूरला विचारलं. तसा तो म्हणाला, हां साब, जरूर जा सकते है. कसं? पुढे ढांग संपतो ना तिथे पूल आहे, तो ओलांडून पलीकडे जायचं. असं मागं चालत येऊन ढांगासमोर उभं राहायचं. विश्वनाथ हसून म्हणाला, रस्ता मलाही माहिती आहे, पण किती वेळ जाईल? कसला वेळ? आम्ही चौघे आदल्या रात्री निघतो. पुला पलीकडे तंबू ठोकून ठेवतो. आपण पहाटे निघा. दिवसभरात काम नाही झालं तर मुक्काम करू एक रात्र. विश्वनाथनं सुभेदार साहेबांना 4 निवडक जवानांना बरोबर घ्यायला सांगितलं. पहाटेच्या अंधारात सर्वे टीम निघाली. टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी सतलजच्या काठानं रारंगढांग पार केला. ते जुन्या लाकडी पुलाजवळ पोचले तेव्हा समोरच्या पहाडामागून सूर्य नुकताच वर येऊ लागला होता. पूल ओलांडताना विश्वनाथला बकरीच्या पिल्लाची आठवण झाली. मनात आलं, आणखी काही महिन्यात नवा पूल तयार होईल. नदी ओलांडणं हे तेव्हा जीवावरचं संकट राहणार नाही. नदी पलीकडे आदल्या रात्री निघालेल्या गुराख्यांनी तंबू उभारलेला होता. तेथून बहादूरला घेऊन विश्वनाथ व सुभेदार साहेब निघाले. सूर्य माथ्यावर आला तेव्हा ते पलीकडच्या बाजूने रारंगढांगासमोर आले.
इतके दिवस ह्या ढांगाला खालून मान मोडेपर्यंत वाकडी करून पाहिलं, पण हे असं समोरासमोरून पाहण्याची पहिलीच खेप. ढांगाचं हे वेगळंच रूप. येथून दिसणारा उभा आडवा पसरलेला बलदंड पहाड आणि त्याच्यासमोर उभा असलेला टिचभर माणूस. विश्वनाथची नजर रारंगढांगामधून दिसणाऱ्या रस्त्याच्या आखणीसाठी केलेल्या पांढऱ्या ठिपक्यांचा वेध घेत होती. इंजिनिअरिंग टेलिस्कोपमधून तो ते बारकाईने न्याहाळत होता. त्याच्या मनश्चक्षुपुढं या रारंगढांगातून खोदलेला रस्ता दिसू लागला. प्रथम एक लहानशी खोदलेली रेषा, हळूहळू ती 3 टन ट्रक जाण्या इतपत मोठी करत जायचं. एका बाजूने उघडा असलेला हा बोगदाच. सुभेदार साहेब आणि बहादूर यांचं अस्तित्व विसरून विश्वनाथ त्याच्या कामात गढून गेला. काही ठिकाणच्या टिपणी त्याने छोट्याशा वहीत लिहिल्या, काही आकृत्या काढल्या. सूर्य चांगलाच कलला तेव्हा तो म्हणाला, चला आपण आता परतूया. पहाटेच्या टॉर्चच्या प्रकाशात निघालेली सर्वे टीम रात्री टॉर्चच्या प्रकाशात परतली तेव्हा मध्यरात्र झाली होती. पेट्रोमॅक्समधलं तेल संपत आल्याने त्याची फिलामेंट पिवळसर होत चालली. आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांचीही तीच स्थिती होती. कोणाच्याच अंगात त्राण उरलेलं नव्हतं. पण इलाजच नव्हता. उद्या सकाळपर्यंत रस्ता खुला करून देतो म्हणून आर्मीला कळवलं होतं. त्याचा कॅन्व्हॉय उद्या केव्हाही इथे येऊन पोचला असता. फॉरवर्ड एरियातील आर्मी पोस्टना आवश्यक गोष्टींचा वेळेवर पुरवठा झाला नाही तर आजूबाजूला काही मिळण्याची शक्यताच नसते. अन्नधान्य इतक्याच अनेक आवश्यक गोष्टी, दारूगोळ्यापासून वाहनांच्या तेलापर्यंत, या सर्वांचा पुरवठा व्हायचं एकच साधन म्हणजे कॉन्व्हॉय. सकाळपासून कॅप्टन सुकुमारन नायर साईटवरून हलला नाही. लँडस्लाईड झालेला रस्ता खुला झाल्याखेरीज काम बंद करू नको असं निक्षून बजावून दुपारी मेजर बंबा गेले होते. इथं ओव्हरटाईमचा प्रश्न नाही, सुटीचाही प्रश्न नाही. काम करणारी माणसं ठराविक, मशिनरीही ठरलेली. जी माणसं काम करतात आणि जी मशिनरी चालते त्यांना काम संपेपर्यंत विश्रांती मिळणं कठीण. संध्याकाळपर्यंत काम पूर्ण झालं नाही तसं नायरने पेट्रोमॅक्स आणून घेतले. आता तेही पिवळे पडू लागले होते. ते विझण्यापूर्वी डायनामाईट लावून उडवून दिलेल्या मोठ्या पत्थरांचं रस्त्यावर पडलेले तुकडे बाजूला करायला हवे होते. सकाळी सुरू झालेलं हे काम मध्यरात्र होऊन गेल्यावर संपलं. रस्ता खुला झाला. नायरने काम बंद करायला सांगितलं तसे काही गुरखे रस्त्याच्या कडेला खडीच्या ढिगाऱ्यावरच पसरले. उशाला घमेली घेऊन त्यांनी डोळे मिटले. ग्रेफच्या जवानांची हालत त्यांच्याहून वेगळी नव्हती. बॅरेकमध्ये पोचल्यावर बूट काढण्या इतपतही त्यांच्या अंगी त्राण नव्हतं. बिछाण्यावर ते तसेच लवणले. नायरने ड्रायव्हरला सांगितलं, उद्या सकाळी लवकर निघायचंय. कर्नल राईटला रिपोर्ट देऊन 9 फील्ड कंपनीला संध्याकाळपूर्वी पोचलं पाहिजे. ड्रायव्हरने मान हलवली. ती झोपेत का जागेपणी हे नायरलाही समजलं नाही, कारण त्याचेही डोळे मिटू लागले होते. नायरने डोळे उघडले. 9 फील्ड कंपनीच्या ऑफिसजवळ जीप उभी राहिली होती. ह्या थंड हवेत गाडीत केव्हा झोप लागली हे नायरला समजलं नव्हतं. आता गाडी थांबली तसा तो जागा झाला. मेसच्या अंटेरूममध्ये मेजर बंबा, कॅप्टन बहल व अमर बसले होते. तो आत आला तसं मेजर बंबाने विचारलं, रस्ता खुला झाला? येस सर, काल रात्री 1 वाजला. HQची काही खबर? मी कर्नल राईटला रिपोर्ट दिला. परवा सकाळी तुमची मीटिंग आहे म्हणत होते. विश्वनाथचा रिपोर्ट अजून आलेला नाही? नायर एकदम भानावर आला. विश्वनाथचा त्याला विसरच पडलेला होता. नायरने विचारलं, त्याची काही खबर? ती जबाबदारी मी तुझ्यावर सोपवलेली आहे आणि एकदा एखादं काम मी कोणावर सोपवलं की ते ठरल्या वेळी झालं अथवा नाही हे समजेपर्यंत मी त्याची दखल घेत नसतो. पण मी इथे नव्हतो. तो लँडस्लाईड? मला माहीत आहे सुकू. कदाचित पुस्तकात छापलेल्या नियमाप्रमाणे तुझी बाजू बरोबरही असेल. पण मला वाटतं माझ्या अधिकाऱ्यांनी केवळ सांगितलेलं काम करायचं ही मुकादमाची वृत्ती ठेवू नये. इनिशिएटिव्ह हा सैनिकाचा महत्त्वाचा गुण असतो. स्वतःच्या कामाबद्दलची ओढ आणि स्वतःवरील जबाबदारीची जाणीव आतून निर्माण झाली तर माणूस म्हणजे प्रत्येक खेपेला धक्का देऊन सुरू करायचं वाहन होतो.
नायर काही न बोलता गप्प राहिला. मेजर बंबांनी त्याला विचारलं, तू काहीच का बोलत नाहीस? काय बोलू? तुम्हीच सांगितलं की रस्ता खुला झाल्याखेरीज तिथून हलू नकोस. तिकडे आर्मीला तारीख दिलेली. सगळा वेळ साईटवर जाईल. अशा परिस्थितीत मी काय करू शकत होतो? मजेशीर प्रश्न आहे. काय करता आलं असतं मी सांगू? 1. माइलस्टोन 56 वर सिग्नल रूम आहे. तेथून फोन करून इथं किंवा डिटॅचमेंट 2 ला तुला विश्वनाथचं काम कोठवर आलं याची चौकशी करता आली असती. 2. तेथून ह्या बाजूला येणाऱ्या कोणाबरोबरही चिठ्ठी पाठवून रोजच्या कामाचा रिपोर्ट तू असशील तिथे मिळायला हवा हे तू विश्वनाथला कळवू शकला असतास. 3. लँडस्लाईडचं काम संपेपर्यंत तात्पुरती ह्या कामावर बहल अथवा दुसऱ्या कोणाची नेमणूक करावी म्हणून मला सांगू शकला असतास. ह्यापैकी तू काय केलंस? नायर काही बोलला नाही. मेजर बंबानी छोटे खानला हाक मारली. छोटे खान, नायर साहब के लिए ड्रिंक लाना. छोटे खानने आणलेला ग्लास हवा की नको आहे म्हणून सांगावं हे नायरच्या लक्षात येईना. तो तसाच उभा राहिला. हॅव इट सुकू, यू नीड इट बॅडली. सुकुमारानं ट्रेमधून ग्लास उचलला आणि तसाच टिपॉयवर ठेवला. मेजर बंबांच्या मनात काय चाललं आहे ह्याची त्याला अद्याप कल्पना येत नव्हती. सुकू, बैस, ड्रिंक घे, ताजा तवाना होशील. इतका वेळ उभा असलेला सुकुमारन बसला, पण त्याने ग्लास उचलला नाही. मेजर बंबा म्हणाले, मला वाटतं एखाद्याच्या हातून कामाबद्दल जरी हलगर्जीपणा झाला तरी त्याला ड्रिंक घेऊन द्यावं. त्यानंतर शांतपणे विचारावं, माझ्यासारखाच तूही ऑफिसर आहेस. तुझ्या हाताखालच्या लोकांनी कसं वागावं अशी तुझी अपेक्षा आहे? कारण त्यावर आर्मीची शिस्त अवलंबून असते. सुकुमारन, मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. खोलीत एक विचित्र शांतता पसरली. तिचा प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम झाला. आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याला असं फैलावर घेतलं जात असताना तिथे थांबावं की उठून जावं हे अमरला समजेना. त्याच संभ्रमात तो तसाच अवघडून बसून राहिला. कॅप्टन बहलला काम वेळेत पूर्ण करण्याबद्दल HQ कडून प्रत्ययी येणाऱ्या तगाद्यांची कल्पना होती. तो निर्विकार होता. सुकुमारन नायरच्या ओठावर शब्द आले होते. धिस ब्लडी आर्मी अँड दॅट ब्लडी सिव्हिलियन फेड अप. 60 सेकंदांचं एक पूर्ण मिनिट संपलं. मेजर बंबा उत्तराची वाट पाहत तसेच बसून राहिले. कोणीच बोलत नव्हतं. ही शांतता कधीकधी भयानक ताण निर्माण करते. चिमट्यासारखी पकडीत पडते. मनावर खोलवर घुसते. नायर म्हणाला, मी डिटॅचमेंट 3 ला आत्ता जाऊन येतो. रात्रीपर्यंत रिपोर्ट घेऊन मी इथे परतेन. गुड, पण त्यापूर्वी कॅप्टन नायर, फिनिश युअर ड्रिंक. नायरने ग्लास उचलला. एक मोठा घोट घेतला. शक्यतो लवकर ग्लास रिकामा करून येथून बाहेर पडावं एवढाच विचार आता त्याच्या मनात होता. इथे थांबणं असह्य होतं. त्याने परत ग्लास उचलला एवढ्यात दार उघडल्याचा आवाज झाला. ब्रेकफास्ट घेऊन विश्वनाथ आत आला. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग, सुटकेचा निश्वास टाकत सगळेच जण म्हणाले. यू आर लेट विश्वनाथ, मेजर बंबा म्हणाले. उशीर झालाय खरा, पण अद्याप शनिवार संपलेला नाही, होय ना? सिट डाऊन, हॅव अ ड्रिंक. माफ करा, मी पीत नाही. मला वाटतं तुम्ही एकदा हे पेपर्स पाहून घ्या. मी डिटॅचमेंटला परत जाऊ शकेन. ओके. मेजर बंबा उठले. विश्वनाथने आणलेले नकाशे आणि पेपर्स त्यांनी टेबलावर पसरले. बाजूलाच ग्लास ठेवला आणि सिगरेट शिलगावली. पुढचा अर्धा एक तास ते पेपर्स पाहत होते. वाचून झालेला कागद बहलच्या हाती देत होते. विश्वनाथने आणलेला सर्वे रिपोर्ट अत्यंत व्यवस्थित, बारीक-सारीक गोष्टींचा दखल घेणारा होता. मेजर बंबांच्या लक्षात आलं की हा तरुण सिव्हिलियन असाधारण विद्यार्थी असला पाहिजे. कारण इतर सर्व माहितीबरोबर कोणती मशिनरी साधारण कोणत्या तारखेपासून किती दिवसांकरता लागेल, कोणत्या वेळी किती माणसं वाढवावी लागतील याबद्दलचे अंदाज आणि काम पूर्ण होण्याच्या संभाव्य तारखाही त्यांनी दिल्या होत्या. मेजर बंबा म्हणाले, गुड जॉब. हे सर्व मंजूर व्हायला अडचण पडणार नाही. मेजर बंबा टेबलाजवळून उठणार एवढ्यात विश्वनाथ म्हणाला, हे पेपर्स आपण HQ ला देणार आहात? त्यापूर्वी मला जिओलेटिक सर्वे रिपोर्ट्स पाहायचे होते. मेजर बंबांनी ग्लास उचलला. एक मोठा घोट घेत त्यांनी शांतपणे विचारलं, कशा करता?
रारंगढांगावर रस्ता आखणीच्या खुणा केलेल्या आहेत. त्याकरता त्यांनी सॉइल सॅम्पल्स घेतले असणार. त्याचे रिपोर्ट्स मला हवे होते. ते पेपर्स इथे नाहीत. चीफ इंजिनियरच्या ऑफिसात सिमल्याला आहेत. तिकडून ते मागवता येतील? यायला वेळ लागेल. तेवढा वेळ थांबणं योग्य होईल. हे ठरवायचं कोणी? कामाच्या स्वरूपाप्रमाणे ते ठरवायचं आहे. मला वाटतं ते पाहणं ही आवश्यक गोष्ट आहे. पण का? मेजर बंबांचा आवाज चढला. विश्वनाथनं शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं. 1-2 क्षण गेल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली. आपण कारण विचारलं तर मी सांगतो. ह्या ढांगाच्या मधला 30 फुटांचा पट्टा मोठा बेभरवशाचा दिसतो. तिथलंच सॅम्पल घेण्यासाठी मी कॉम्प्रेसर मागवला होता. तिथला दगड ठिसूळ आहे. त्यावर वरच्या पहाडाचा भार पेलला जाणं कठीण होईल. सुरुंग लावून तेवढी जागा उडवून देता येईल. अवघड आहे. कारण तेवढा पहाड कोठवर उडवून देणार? हा ठिसूळ भाग कुठपर्यंत खोल गेलेला आहे हे कळणं कठीण आहे. मग तुम्ही पुलाची जी जागा दाखवली ती बदलण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण त्यातून वेगळ्याच अडचणी निर्माण होतात. त्यापेक्षा दुसरं काय करता येईल याचा मी विचार करत होतो. मला वाटतं या जागी आधारासाठी सिमेंटचे खांब उभारून कॉन्क्रीट लायनिंग करणं अधिक सोयीचं होईल. मेजर बंबा काही बोलले नाहीत. विश्वनाथ पुढे सांगू लागला. काही घाटात असं केलेलं आहे. काही ठिकाणी खांब उभे तर केले आहेतच, शिवाय सगळ्या छताला लायनिंग केलेलं आहे. मला माहीत आहे. पण विश्वनाथ, तू रेल्वे बोर्डात काम करत नाहीस. बॉर्डर रोडमध्ये करतो आहेस. असे खांब इथे उभारले जात नाहीत. असं लायनिंग इथं केलं जात नाही. इथं का केलं जात नाही? पुरेसे पैसे नाहीत? वेळ नाही? की काम व्यवस्थित व्हावं, टिकावं याला इथं महत्त्व नाही? व्हॉट डू यू मीन, लेफ्टनंट विश्वनाथ? मेजर बंबासाहेब, मी इनिशिएटिव्ह घेऊन सर्वे केला. कॉम्प्रेसर मागवून सॉइल सॅम्पल घेतले. सविस्तर रिपोर्ट तुम्हाला सादर केला. माफ करा, पण त्यातली कोणतीही गोष्ट तुम्हाला मानवलेली दिसत नाही. बस विश्वनाथ, रस्त्याची अलाइनमेंट झालेली आहे. पुलाची जागा ठरलेली आहे. आता उगीच बहस नको. बहस नाही. अगदी मोजक्या आणि स्पष्ट शब्दात सांगतो. हा रस्ता बांधणं ही गोष्ट मला धोक्याची वाटते. इंजिनिअरिंगबद्दल मी आजवर शिकलो त्याच्या विरुद्ध काही करायला आपण मला कृपा करून सांगू नका. माझ्या हातून ते होणार नाही. मेजर बंबा खुर्चीवरून उठले. टेबलाला वळसा घालून विश्वनाथ समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, लेफ्टनंट विश्वनाथ, मीही इंजिनियर आहे आणि तुझ्यासारख्या ज्युनियर ऑफिसरकडून मला उपदेशाची गरज नाही. त्यांच्या नजरेला नजर देत विश्वनाथ शांतपणे आवाजात म्हणाला, मी ज्युनियर अधिकारी आहे हे मला माहिती आहे. पण ज्युनियर अधिकाऱ्याचं प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं एवढंच काम असतं काय? मला वाटतं त्यांचं काम हे की आपल्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यास आवश्यक ती सर्व मदत करणं की ज्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकतील. आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर? तुम्ही ऐकाल. कारण सैन्यात देखील इंजिनिअरिंगचे नियम तेच असतात आणि आर्मी अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी निसर्गावर त्याची हुकूमत चालू शकत नाही. संपलं बोलून? आता माझं ऐक. तुझं इंजिनिअरिंगचं ज्ञान आणि इथल्या निसर्गाच्या लहरी, त्या सर्वांपेक्षा मला सैन्यातली शिस्त अधिक महत्त्वाची वाटते. हे काम पूर्ण करण्याच्या तारखा आता ठरलेल्या आहेत. तशा त्या चीफ इंजिनियर आणि आर्मी कोर कमांडरला कळवलेल्या आहेत. त्या तारखांप्रमाणे त्या सेक्टरमधलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. आय शॅल सी दॅट इट विल बी डन. ओके? विश्वनाथ काही बोलला नाही. मेजर बंबा एवढं बोलले तरी तो शांतच होता. त्याच्या डोळ्यात कुठेही अस्वस्थता नव्हती. त्याच्या मनात काय चाललं आहे याचा कुणालाच अंदाज करता येईना. खोलीत परत विचित्र शांतता पसरली. मेजर बंबांनी परत एकदा विश्वनाथला विचारलं, ओके? नो, इट्स नॉट ओके. एवढंच बोलून विश्वनाथ थांबला. ठीक आहे, विचार कर आणि पुढच्या शनिवारी मला तुझं उत्तर सांग. माफ करा, पण आज आणि पुढच्या शनिवारमध्ये ह्या रारंगढांगात सॉइल सर्वेच्या दृष्टीने काही फरक पडेल असं मला दिसत नाही. मलाही नाही. पण तुला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही असा ठपका माझ्यावर नको.
पुढच्या शनिवारी तुझा हाच विचार कायम असेल तर लेफ्टनंट अमर गेट रेडी. त्या दिवसापासून डिटॅचमेंट 3 तुझ्या चार्जमध्ये असेल. मेजर मेजर बंबाने टेबलावरची फाईल मिटली आणि ते बाहेर पडले. कॅप्टन बहल, नायर, अमर सर्वच विश्वनाथकडे पाहत राहिले. विश्वनाथने टेबलावरचे कागद गोळा केले. नकाशांच्या घड्या घातल्या. ते सर्व ब्रीफकेसमध्ये ठेवले. सर्वे रिपोर्ट नायरच्या हाती दिला. स्टँडवरची कॅप घालत तो मागे वळून म्हणाला, अच्छा, गुड नाईट, आणि तो बाहेर पडला. अंधारात दिसेनासा झाला. थँक यू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.